काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कोकणात सुद्धा आता राजकीय पडघम वाजवायला सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 विधानसभा लढवण्याच्या दृष्टीनं सध्या भाजपची मोर्चे बांधणी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे इथं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली। बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण कोकणातल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा गेम चेंजर या ठिकाणी ठरणार आहेत। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे नेते या कोर कमिटीमध्ये उपस्थित होते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावेत यासाठीची मागणी या कोर कमिटीमध्ये करण्यात आली। त्यासाठीचा आग्रह देखील या कोर कमिटीमध्ये धरण्यात आलेला पाहायला मिळतोय। रत्नागिरी आणि गुहागर हे पारंपरिक विधानसभा मतदारसंघ मिळावेत अशी देखील मागणी या कोर कमिटीच्या बैठकीत या ठिकाणी करण्यात आलेली आहे। विधानसभेच्या रत्नागिरी विधानसभेसाठी शिंदे गटाकडून शिवसेनेच्याकडून उदय सामंत हे देखील इच्छुक आहेत, तर त्या संदर्भातला देखील निर्णय हा महायुतीतील वरिष्ठ नेते घेतील अशी देखील आग्रही भूमिका या कोर कमिटीच्या बैठकीत करण्यात आली। वेळ पडल्यास रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8ही विधानसभा लढण्याच्या दृष्टीनं कोर कमिटीच्या मीटिंगमध्ये चाचपणी देखील करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मात्र एकंदरीतच विधानसभा निवडणुकीचे पडघम कोकणात देखील या ठिकाणी वाजू लागलेले आहेत आणि त्या दृष्टीने सध्या भाजपची मोर्चे बांधणी जोरदार मोर्चे बांधणी या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।